MM एंटरप्राइजेस जर सामना जिंकतोय तर त्यांच्याकरिता 500 रुपयाचा कॅश प्राइज इथे आलेला आहे मारुती भोईर यांच्या माध्यमातून. जाऊया मॅचकडे. एक चांगलं क्रिकेट तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतंय. मागचे 4 दिवस आपण हा क्रिकेटचा अद्भुत सोहळा, अद्वितीय मॅनेजमेंट म्हणून या स्पर्धेकडे खऱ्या अर्थानं आपण पाहतायत. एक चांगले क्रिकेट बघायला मिळेल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. एका बाजूला मेहर अँड मेहर एंटरप्राइजेस तर एका बाजूला आपण पाहतायत चिराग पागधरे ऑन स्क्रीन. एका बाजूला अनिश नाईक. या दोन खेळाडूंमधला इथे आपण ओपनिंग पेअर पाहताय. पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरनं काय फटका केलाय, बेमिसाल स्ट्रोक. चेंडू चाललाय आउटफील्डला फाडत. डीप मधनं क्षेत्ररक्षक वेगानं पुढे आलेत आणि बघता बघता इथून पहिल्याच बॉल वरती 2 धावांची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. स्वाभिमान मांगेला फायटर्स आणि विपक्षात एका बाजूला मेहर अँड मेहर एंटरप्राइजेस यांच्यातला एक कडवा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. संध्याकाळच्या सत्राला अगदी सुरुवात होते आणि खऱ्या अर्थानं सेमीफायनल क्रमांक 2चा थरार. मांगेला सातपाडी प्रीमियर लीग 4 दिवस क्रिकेटचे कसे गेले हे कळालं देखील नाही. ज्या पद्धतीने आनंदाचं वातावरण आपण पाहिलं. गोलंदाज तयार. चिराग मेहरच्या बॅटमधनं ऑन साइडला धमाका. सध्याच्या वेळेला चर्चेतलं नाव कोण आहे सातपाडीमध्ये? नाव आहे चिराग मेहर. षटकार. साऱ्या जगात क्या बात आहे. खऱ्या अर्थानं आपण अंचित पाटील यांचा आवाज ऐकताय. खूप जबरदस्त पद्धतीने याही कलाकारानं सातपाडीचं नाव मोठं केलं म्हणायला हरकत नाही. गोलंदाज तयार. यावर आपण पाहतायत क्रिकेटचं मादक सौंदर्य बघायला मिळालं. सुरेश रैना कॉपीबुक स्टाईलनं बॉलला खेळलेत. जिथे आपण पाहतायत चिराग पागधरे एक सेन्सिबल क्रिकेटपट्टू. त्यांची ओळख काय, ज्या अनुषंगाने ते मैदानाच्या आतमध्ये खूप चांगलं क्रिकेट दाखवतात. 3 बॉलचा खेळ झाला आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती आहेत त्या म्हणजेच 9. सुरुवातीच्या काळात तुम्हाला स्वप्नगत सुरुवात प्रत्येकाला हवी असते. एका बाजूला टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय जो घेतलाय त्यावरती तुम्हाला खऱ्या अर्थानं काम करावं लागेल. चिराग पागधरे सारखा दिग्गज क्रिकेटपट्टू सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि त्याच्या साथीनं अनिश नाईक हे एक युवा असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. निकेत. 3 बॉलचा खेळ परिपूर्ण हाताळून झालाय. जिथे धावसंख्या फलकावरती 9 बघायला मिळाल्या. सुरुवात चांगली राहिली बॅटिंग करणाऱ्या टीमची. पुढचा बॉल या वेळेला कट करायचा होता. स्क्वेअर कट करण्याचा फटका जरूर प्रयत्न केला परंतु गोलंदाजानं आपले कलागुण कौशल्य दाखवले आणि चांगला चेंडू. ज्या वेळेला स्ट्राईक रोटेट झाली त्यावेळेला खऱ्या अर्थानं अनिशसाठी आपल्या हातखंडातील सर्वोत्तम चेंडू कसा हाताळता येईल याकडे प्रामुख्याने लक्ष दिलं गोलंदाज निकेतनं. जबरदस्त स्पर्धा. मागचे 4 दिवस आपण पाहतात हा क्रिकेटचा धुमाकूळ, क्रिकेटचा रणसंग्राम ना भूतो ना भविष्यती. अद्वितीय अभूतपूर्व सोहळा बघायला मिळतोय पहिल्या पर्वामध्ये. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात फटका तर खूप चांगला होता. क्षेत्ररक्षक तिथे बीट झालेत. चेंडू चाललाय वेगाने डीप पॉइंटला क्लिअर करणारा 4. थँक्यू सो मच. खूप चांगला ऑर्केस्ट्रा आपल्याला बघायला मिळतोय. गोड गळ्याचे धनी अंचित पाटील तिथे आहेत. धावसंख्या फलकावरती 13. खूप चांगला क्रॅकिंग स्ट्रोक बघायला मिळाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच बिनबाद 13 धावा. सलामीची जोडी आणि सुरुवातीचा काळ अत्यंत महत्वाचा आणि त्यावेळेला खूप चांगली फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. पुढील बॉल. गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पाहतायत रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटनं सगळं काही चांगलं चाललं होतं. यावेळेला मानस बदलला आणि खऱ्या अर्थानं मेंटॅलिटी चेंज केली की इनफिल्डच्या वरनं जर आपण बॉल क्लिअर केला तर तिथे देखील चौकार मिळू शकतो. पहिल्या षटकाचा खेळ खूप चांगल्या पद्धतीने संपलाय आणि ज्या वेळेला पहिल्या षटकाचा खेळ संपतोय त्यावेळेला बॅटिंग करत असताना मेहर अँड मेहर एंटरप्राइजेस बॅटिंग करते. 13 वरती बिनबाद अशी सलामीची जोडी.
खूप चांगले क्रिकेट आपण पाहताय आणि खऱ्या अर्थाने या सेमीफायनलचा थरार इथे चालू असताना दोन संघांमधला हा अत्यंत महत्त्वाचा आणि दर्जेदार मॅच. 5 षटकांमध्ये तुम्हाला प्रत्येक खेळाडू जीवाची बाजी लावत प्रत्येकाचं स्वप्न असतं. ज्या वेळेला आपण आपल्या समाजासाठी खेळतो, ज्या वेळेला आपण आपल्या गावासाठी खेळतो आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण पाहतायत डेडिकेशन महत्त्वाचं असतं. तुमचे डेडिकेशन तुमच्या संघासाठी कसे आहेत या अनेक गोष्टी या मॅचमध्ये प्रत्येक जणानं स्वप्न पाहिलं असेल की या प्रथम पर्वामध्ये आमच्या या स्पर्धेकडे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आमच्याच नावावरती असावं. या अनेक गोष्टी आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत ते म्हणजेच शुभम मेहर, जे खऱ्या अर्थानं खूप चांगले गोलंदाजी इकॉनॉमिकल गोलंदाज आत्तापर्यंत ठरलेले आहेत. येणाऱ्या काळात आपण पाहतोय या मॅचमध्ये तुम्ही कुठल्या पद्धतीचा खेळ करताय. चिराग फाकदरे सातपाडीचा ब्रँड खेळाडू, अनेक वर्ष क्रिकेटच्या परिपटलावरती रुजू आहेत. यावेळेला हाफ ट्रॅकरचा बॉल आणि त्यावरती नाही आक्रमण करू शकले. मी म्हणेन की हा साधारण बॉल होता चिरागसाठी आणि चिराग त्यावरती खऱ्या अर्थानं संपूर्णपणे बीट झालेत. बघा जवळपास अर्ध्या विकेटवरती बॉल होता. बॉल येण्याच्या आधीच बॅटचा ब्लेड बंद झाला आणि तिथे आपण पाहतायत इथे डॉट बॉल बघायला मिळतोय. जे यष्टीरक्षक आहेत त्यांनी जर प्रफुल्ल आहेत यष्टीरक्षक आणि खऱ्या अर्थानं त्यांनी प्रत्येक बॉल आपण यष्ट्यांच्या मागे पकडताय तर त्याच्यासाठी तर 100 रुपये आहेत आणि कॅच जर टिपताय तर 500 रुपये आहेत प्रणय चौधरी यांच्याकडनं. यावेळेला आपण पाहतात फटका तर खूप चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण देखील राहिलं संघासाठी. जिथे कॅच नव्हता होणार त्यांना माहिती होतं म्हणून खूप चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड मांडलं आणि इथे धावसंख्या सेव्ह केल्या. स्कोर कार्डला धावा जाऊन पोहोचतात. आता षटक क्रमांक 2चा खेळ चालू झालाय आणि 14 धावा ह्या धावफलकावरती आहेत. एकही गडी बाद नाही. ही जमेची बाजू सध्या बॅटिंग करणारा संघ मेहर अँड मेहर एंटरप्राइजेस यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला अनिश आहेत, एका बाजूला चिराग पागधरे आहेत आणि आमच्या साथीनं कुणाल पागधरे. सध्या लाईव्ह टेलिकास्ट तुमच्यापर्यंत थेट पोहोचवण्याचं काम मागचे सलग 4 दिवस आपण पाहताय. क्लीन अँड क्लिअर म्हणजेच कुणाल पागधरे अँड टीम. गोलंदाज तयार. पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहतायत खूप चांगला चेंडू हाताळला. दुसऱ्या षटकात शुभम सांगतात की मला का आणलंय, तर खऱ्या अर्थानं संघाचा एक अत्यंत महत्त्वाचा गोलंदाज म्हणून माझ्याकडे का पाहिलं गेलं. जो विश्वास तुमच्यावरती दाखवला तो खऱ्या अर्थानं तुम्ही सार्थ ठरवताय म्हणायला हरकत नाही. यष्टीरक्षकानं बॉल टिपलाय म्हणजे 100 रुपये त्यांना देखील मिळालेत प्रणय चौधरी यांच्या माध्यमातून. आणि झेल जर तुम्ही टिपताय तर 500 रुपये आहेत. आता यष्टीरक्षक सांगत असतील की गोलंदाज तू आणखीन चांगली गोलंदाजी कर म्हणजेच मालामाल. पुढचा बॉल. गोलंदाज तयार होत आहेत. यावेळेला ऑन साइडला भरपूर मोठा प्रहार. बॉलर फक्त बॉलकडे पाहत राहिलेत, फिल्डर देखील बॉलकडे पाहत राहिले. चेंडू चाललाय, गगनाला गवस निघालेत, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आईची जाजू लागो, आईची जाजू लागो, पायाचे बरोबरी. आईची जाजू लागो, आईची जाजू लागो, पायाचे बरोबरी. गल्याने गाठली गो, गल्याने गाठली गो, सोन्याची सोनकरी. गल्याने गाठली गो, गल्याने गाठली गो, सोन्याची सोनकरी. वेलकम बॅक. थँक्यू सो मच. ऑर्केस्ट्रा जिथे आहेत आणि खऱ्या अर्थानं खूप चांगलं मधुर मेजवानी आपल्याला पाहायला मिळतंय. 20 धावा धावफलकावरती. 5वा बॉल. याही वेळेला खोलातला बॉल होता. ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक डीप मधनं बॉलला प्रोटेक्शन देतात. लॉंग ऑन मध्ये सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने आता खूप वेळानंतर पुन्हा एकदा चिराग पागधरे स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 21 धावा या धावफलकावरती आणि धावसंख्या आता जर तपासून पाहिली तर पहिल्या 2 षटकही पॉवर प्लेची आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना हात खोलण्याची जी संधी मिळते त्याच्यावरती दोन्ही हाताने ते कबूल केलंय. 2 फलंदाज चिराग पागधरे, एका बाजूला अनिश नाईक. चांगलं क्रिकेट. स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोचते 21 वरती. शेवटचा बॉल. याही षटकातला दुसरं षटक आपल्याला बघायला मिळतं. सरळ बॅटनं तंत्रशुद्ध फटक्याची निवड. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि मिड ऑफला बॉलला फील्ड करतील. तुर्ताच मिळेल ती म्हणजेच सिंगल आणि सिंगलच्या साह्याने 11ची सरासरी राखत 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला प्रथमतः फलंदाजी करत असताना मेहर अँड मेहर एंटरप्राइजेस हा संघ बॅटिंग करतो 22 धाव्यांवरती बिनबाद. घेऊया एक छोटासा ऑर्केस्ट्राचा ब्रेक आणि ऐकूया अंचित पाटील यांचा गोड आवाज. गल्याने घातली गो, गल्याने घातली गो, सोन्याची सोनकरी. गल्याने घातली गो, गल्याने घातली गो, सोन्याची सोनकरी.
थँक्यू. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात मांगेला समाज सातपाडी प्रीमियर लीग पर्व पहिला आणि पहिल्याच पर्वात मन जिंकणारी स्पर्धा. गोलंदाज तयार. यावेळेला आपण पाहतात पहिल्याच बॉलवरती ऑन साईडला डीप मधनं बॉलला प्रोटेक्शन मिळतंय. तुर्तास मिळेल ती म्हणजेच सिंगल. सध्या या सिंगलच्या साह्यानं स्कोर काढला. धावसंख्या 23 धावा या धावफलकावरती आहेत आणि पार्टनरशिप ही अत्यंत महत्वाची आहे आणि ती पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळते. गिरीश सरांना देखील आपण पाहतात एक जबरदस्त समालोचक. सुरुवातीच्या काळाला ज्या वेळेला समालोचन क्षेत्रामध्ये आम्ही जेव्हा आलो त्यावेळेला खऱ्या अर्थानं गिरीश या भाऊंचं देखील नाव भरपूर मोठं आणि चर्चेत राहिलं. 13 बॉलमध्ये 23 धाव्यांची पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळते. ही गुणवत्ता या दोन खेळाडूंची ज्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहतात दाखवून दिलं की सुरुवातीच्या काळाला पॉवर प्लेला कसं सावरावं आणि ती गुणवत्ता आम्ही राखतो. एका बाजूला अनिश नाईक, एका बाजूला चिराग पागदरे, दोन्ही देखील खेळाडू धुरंधर आहेत. तिसरं षटक जन्मेश मेहर यांच्या हातामध्ये हा बॉल विसावलाय. इथून विकेट फॅक्टर भरपूर महत्वाचा आहे. काळानुसार तुमचं परिवर्तन महत्वाचं असतं. यावेळेला एक आगळा वेगळा सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि मी म्हणेन की अनिशकडे एक चांगले फटके आहेत. सरळ बॅटनं तुम्ही चांगलं क्रिकेट दाखवलंय. कुठेतरी एक मानसिकता भरकटली आणि तदनंतर हा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला. डॉट बॉल येतोय. धावसंख्या फलकावरती 23 वरती स्थिर आहेत. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आणि चेंडूंचा खेळ झालाय 2. पुढचा बॉल गोलंदाज तयार. याही वेळेला आपण पाहतायत हाफ ट्रॅकरचा चेंडू होता. पंचांनी वॉर्न केलं की येणाऱ्या काळात याच पद्धतीचा चेंडू तुम्ही हाताळला तर मग तो बॉल स्क्वेअरमध्ये हाताळला जाईल, गणला जाईल, म्हणजेच तो वाईट बॉल राहील. ज्या पद्धतीनं 2 पंच आहेत आणि ते दर्शवत आहेत की तुम्हाला इथून वॉर्न केलं जात आहे. 3 चेंडू मात्र यष्टिरक्षकांनी मागे कॅरी केलेली आहेत म्हणजेच 300 रुपये झालेले आहेत. कॅच टिपला तर 500 आहेत म्हणजेच एक कॅच जर घेतला तर खऱ्या अर्थानं आजची संध्याकाळ मालामाल. गोलंदाज तयार. 23 धावा या धावफलकावरती आहेत. सध्या चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजेच 3. या वेळेला समोरच्या दिशेने फटका तर जरूर खेळलाय. तिसऱ्या षटकात ब्रेक थ्रू अत्यंत महत्वाचा होता आणि इथे आपण पाहतात पंचांनी बोट देखील उचललाय आकाशाकडे. फलंदाज अनिश नाईक. बिग लॉस फॉर बॅटिंग साइड. गॉन. हॅलो. तर जाऊया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. आपण पाहूया प्रशांतजी निजप आणि अशोकजी पागदरे सरांचं शुभ आगमन झालं. त्या शुभ आगमनी आपण त्यांचं हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर जसं इनिंग ब्रेक होईल तसं आपण त्यांचं स्वागत सन्मान सुद्धा करणार आहोत आपल्या मुख्य व्यासपीठावरती. पुन्हा एकदा विनंती करीन ओव्हर टू आपण पाहतोय उत्कर्षजी पाटील त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. थँक्यू सो मच. व्हॉइस ऑफ सातपाडी मनीष भाऊ. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल एक साधी सुरुवात आणि तदनंतर संपूर्ण पालघर जिल्ह्याला हेवा वाटेल ज्या पद्धतीनं समालोचन क्षेत्रात ते आता सध्या रुजू आहेत. 24 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळेल जो बाकी असेल या तिसऱ्या षटकामध्ये. जन्मेश आलेत. संघर्षाचा इथे खऱ्या अर्थानं जो काळ चालू आहे ज्यामध्ये आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला यश मिळालं. चिराग पागधरे. खोलातला बॉल होता. बॉलला ऑन साईडला फक्त ढकलले. जेंटल पुशच्या साहाय्यानं सिंगल मिळाली आणि सिंगलच्या साहाय्यानं स्कोर काढला. धावसंख्या 1 ना आकार घेते. 18 बॉल जिथे संपले धावसंख्या फलकावरती 25 लागल्या. मध्ये ड्रिंक्स ब्रेक देखील जाईल आणि तदनंतर आपण ऑर्केस्ट्रा यांचं एक सुमधुर गीत ऐकूया.
धन्यवाद धन्यवाद. लोणावली शहरामध्ये म्हणजे काल्याची डोंगरामध्ये माझी पुराई सोबते सात शिंगाराच्या मध्ये पंचवीस 25 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि आतमध्ये ड्रिंक्स आपल्याला बघायला मिळत आहे. 2 षटकं येणं बाकी आहेत आणि खऱ्या अर्थानं आज संपूर्ण हॅलो चेक उत्कर्ष थांबवतोय तुम्हाला. प्रशांतजी दवणे यांचं सुद्धा आपण हार्दिक स्वागत करतोय मुख्य व्यासपीठावरती. आपण सुद्धा विराजमान व्हायचंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र विराजमान व्हायचंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. पुण्याचे एकदा ओव्हर टू उत्कर्षजी पाटील. धन्यवाद. थँक्यू सो मच. हे आमचं मुख्य व्यासपीठ आपण बघू शकता. खऱ्या अर्थानं आज संपूर्ण सातपाडी मांगेला समाज एकवटलाय. आपण आयुष्यात कितीही मोठी भरारी घ्या, परंतु मिळालेल्या गावात आपण ज्या जन्म घेतलाय त्या खऱ्या अर्थानं गावाला आणि आपल्या जातीला कधी विसरून नाही चालत. आणि जिथे आपण पाहतात आज मांगेला समाज संपूर्णपणे क्रिकेटच्या माध्यमातून का होईना आज एकवटतात आणि खऱ्या अर्थानं हे 4 दिवस सुखाचे आहेत. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल तुडुंब असं आमचं जनसमुदाय अखिल मांगेला समाज आपल्याला बघायला मिळतात. आज सातपाडीच्या मैदानात चहूबाजूनं प्रेक्षक आणि प्रेक्षक राजे त्यांचं आम्ही पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. या ऐतिहासिक मैदानात क्रिकेटचं घमासान जिथे आपण पाहतात आज रविवारचा आणि अंतिम दिवसाच्या लढती चालू आहेत आणि अत्यंत महत्त्वाचा सामना आता गोलंदाजी ट्रॅकवरती निकेत पागधरे दाखवलो. त्यात सुमित पागधरेच्या प्रत्येक षटकाराकरिता साई प्रिया यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे आणि चिराग पागधरे यांचे लगातारचे 3 षटकार करण मेहर यांच्याकडनं 200 रुपये. यावेळेला पहिला फटका बिटवीन द गॅप खूप चांगला थ्रू द कव्हर्स बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर आसमानी टोला कॅच घेतलाय. हॅलो धन्यवाद. ज्या प्रेक्षकांना बाहेर कॅच घेतलाय त्या प्रेक्षकांना आमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. तुमच्यासाठी कोल्ड्रिंक आहे आणि एक विविध स्पर्धा ही नटलेली आपल्याला पाहायला मिळतात. काही सगळ्यांसाठी फक्त खेळाडूंपुरता नाही तर आयोजकांनी प्रेक्षकांचा देखील तेवढाच चांगला विचार केलाय. कोल्ड्रिंक आणि पार्लेजी बिस्किट. तर जे प्रेक्षक आहेत त्यांनी प्लीज आपण या. स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते 32. चेक उत्कर्ष. तर नक्कीच मागेला समाजाचे कट्टर समर्थक म्हणून ज्यांना आपण पाहतोय तर वासुदेवजी चौधरी यांना मी विनंती करतोय आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत असेल. तर प्रशांतजी निजप सरांचं स्वागत सुद्धा आपण करतोय मुख्य व्यासपीठावरती. मयूरजी पागधरे सरांना मी विनंती करेन आपल्या शुभातानं मात्र हा स्वागत सन्मान मुख्य व्यासपीठावरती. उत्कर्ष थोडंसं थांबवतोय तुला आणि इथून मुख्य व्यासपीठावरती इथून उत्तुंग फटका पाहायला मिळतोय. भरारी घेतली जाते चेंडून षटकार. जाऊया इथून स्वागत सन्मान करूया आपण. धावसंख्या फलकावरती आहे 38. गोलंदाज निकेत पागधरेनं जर चिराग यांचा जर विकेट घेतला तर खऱ्या अर्थानं श्रवण यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. चेक
देवदास वासुदेव चौधरी यांना मी विनंती करतोय मुरबे गावातील कट्टर समर्थक आहेत मांगेला समाजाचे, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. कट्टर मांगेला समाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, कट्टर समर्थक आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. या मुख्य व्यासपीठावरती या, आपलं हार्दिक स्वागत असेल. त्याचबरोबर ओव्हर टू उत्कर्षजी पाटील. धन्यवाद, थँक्यू सो मच. इथे मात्र आपण पाहतात अनेक मान्यवर प्रेक्षक राजे इथे मात्र उपस्थित आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष असं हार्दिक स्वागत. मुख्य व्यासपीठावरती आमचे प्रमुख अतिथी अगदी मंद मंद पावलांनी दाखल होतात. संध्याकाळचं सत्र जसजसं चालू होईल प्रेक्षक राजांचा उदंड प्रतिसाद मिळेल. या वेळेला चेंडू बऱ्याच काळ हवेत, आता संधी आहे, कॅच होईल का? मिस जज, टोटली ड्रॉप. शेवटपर्यंत 3 खेळाडू एकत्रित आले परंतु तो कॅच नाही कॅरी करू शकले. नो मॅन्स लँड मध्ये बॉल जाऊन पोहोचला. चिरागने देखील आता भगवंताचं स्मरण केलं असेल, थँक गॉड, जिथे मात्र ही संधी मिळाली. संपूर्णपणे फंबल झाले. धावसंख्या फलकावरती आता 41 वरती जाऊन पोहोचते. काय जबरदस्त खेळ रंगलाय या क्रिकेटचा. मांगेले समाज सातपाडी प्रीमियर लीग मध्ये खऱ्या अर्थानं खूप चांगलं असं शिस्तबद्ध आयोजन नियोजन तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतं. 41 धावा धावफलकावरती आहेत आणि एक धक्का आतापर्यंत लागलाय, तो म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या टीमला. चिराग पाकधरे तयार. याही वेळेला आपण पाहतायत एक संधी आली होती आणि इथे देखील नशिबाची साथ मिळाली, ती म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघाला अर्थात चिरागला. 4 चेक. धन्यवाद, धन्यवाद. विनंती असेल आपण व्यासपीठाच्या समोरून थोडेसे बाजू व्हा. मेयर अँड मेन टीम प्लीज जेमित थोडंसं सहकार्य करा. आपण खेळाडू कक्षात तिथे थोडंसं सरकून घ्यायचं आहे, कारण की व्यासपीठाच्या समोर आपण येऊ नका. व्यासपीठाच्या समोर आपले पाहुणे मंडळी आहेत, त्यांनाही मॅचचा आनंद घ्यायचा आहे. प्लीज थोडंसं व्यासपीठाकडनं थोडंसं लांब राहायचं आहे. जाऊया इन ॲक्शन पुन्हा एकदा उत्कर्षजी पाटीलकडे. थँक्यू सो मच. अक्षय पाकधरे गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत. निर्णायक असं 5वं षटक या पहिल्या फेरीचं. पहिल्या फेरीत आपण पाहतात घडामोडी अशा झाल्या की चिराग पाकधरेची बॅट बोलली. 12 बॉलमध्ये तेही 25 रनवरती खेळतात, तर सुमित पाकधरे 3 बॉलमध्ये 8चा धावसंख्या त्यांनी देखील उभ्या केल्यात. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहतात भरपूर हाफ ट्रॅकरचा बॉल होता, शफल झाले आणि तदनंतर हुक केलाय. फाईन लेग मध्ये बॉल, सीमारेषा बाहेर. 4 थँक्यू, थँक्यू. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 49 वरती जाऊन पोहोचतात. पाकधरे नेटवर्क समवेत आपण सलग 4 दिवस खऱ्या अर्थाने ही स्पर्धा पाहतोय. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 26 रनची पार्टनरशिप. एका बाजूला चिराग पाकधरे, एका बाजूला सुमित पाकधरे, दोन्ही देखील दिग्गज क्रिकेटपटू सध्या मैदानाच्या आतमध्ये. या षटकातील पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती संपूर्णपणे डॉमिनेट केलं. गोलंदाजावरती फलंदाजाचं आक्रमण शंखनाद फुंकलाय. 49 धावा या धावफलकावरती आहेत आणि एक धक्का आतापर्यंत बॅटिंग करत असताना. चांगला मॅच तुम्हाला बघायला मिळेल, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. दोन्ही संघ देखील तेवढेच तुल्यबळ आहेत आणि दोघांमधला हा कडवा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सुमित पाकधरे यांनी मात्र खऱ्या अर्थानं
त्यांच्या प्रत्येक षटकाराकरिता साईप्रिया यांच्याकडनं 200 रुपयात आणि एक षटकार तर त्यांनी जरूर ठोकलाय, जिथे आपण पाहता 200 रुपये आलेले आहेत. पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेत आलेत. पंचांना संध्याकाळच्या सत्रात आता कवायत करण्याची संधी मिळाली आणि धावसंख्या या एकेरीनं जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 50 अप, 50 धावा बॅटिंग करणाऱ्या संघासाठी. मेहर अँड मेहर इंटरप्राइजेस 50 धावा स्कोर कार्ड वरती उभ्या केलेत आणि मैदानाचा आढावा घेतला त्या 5 टेबल स्कोरकडे. पुढचा बॉल, यावेळेला बॅटची कड यष्टीरक्षकाने केली चुकी. आता पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप झाल्यानंतर स्ट्रायकिंग एंडला चिराग आलेत, ज्यांना पूर्णपणे आता चेंडू जो आहे तो फुटबॉल दिसायला लागलाय. खेळपट्टीवरती सेट झालेत आणि मागच्या 3 दिवसात ज्यांनी जबरदस्त क्रिकेट दाखवलं आणि सध्या खेळपट्टीचा देखील त्यांच्याकडे चांगला दांडगा अनुभव आलाय. 12 बॉलमध्ये 25 धाव्यांचं योगदान या मॅचमध्ये बॅटिंग करताना चिराग यांनी दिलं, तर एका बाजूला सुमित देखील खांद्याला खांदा लावत तू लढ म्हणत खूप चांगलं क्रिकेट दाखवतात. 51 धावा धावफलकावरती. 4 बॉलचं क्रिकेट याही षटकातलं बाकी आहे. गोलंदाज अक्षय यांना आपण पाहतोय. आजचा अंतिम दिवस या स्पर्धेचा पहिल्याच पर्वात मन जिंकणारी स्पर्धा, प्रत्येक प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेणारी ही स्पर्धा आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या वेळेला मांगेला समाज एकत्र येतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतात. ते पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय, हे म्हणायला वावगं ठरणार नाही. स्कोर कार्डला 51 आहेत आणि 51 वरती एक धक्का बॅटिंग करत असताना मेहर अँड मेहर इंटरप्राइजेस या संघाकरिता. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज होतील तयार. याही वेळेला गुड लाईन स्पॉटला पिचिंग आणि तदनंतर थोडासा वेग कमी केला. मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये या बॉलमध्ये वेग कमी होता आणि गुड लाईन स्पॉटला पिचिंग देखील होती. पंचांकडे काहीतरी मागणी होते आणि पंच देखील त्या गोष्टीची शहानिशा करतात. तिसऱ्या पंचांचा निश्चित स्वरूपात त्यांनी सहारा घेतलेला आहे. तिसरे पंच देखील जोडले जातील आणि ॲब्सोल्युटली तिथे काय घडलंय, ॲक्च्युअलमध्ये निश्चित स्वरूपात खेळपट्टीवरती काय झालंय, या अनेक गोष्टींचा इथे आपण पाहतायत अवलोकन केलं जाईल आणि तदनंतर तिसरे पंच दर्शवतील की निश्चित स्वरूपात फंडा काय आहे. पागधरे नेटवर्क सध्या त्यांना बिझी केलंय. कुणाल पागधरे स्वतः आहेत याच विभागातून, ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय. ऑन स्क्रीन आपण 2 फलंदाज पाहतात. 11 बॉलमध्ये 28 धाव्यांची भागीदारी. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल या सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. स्वतः चिराग बाहेर आलेत आणि स्पोर्ट्समॅन स्पिरिट देखील तुमच्याकडे असायला हवं. सचिन रमेश तेंडुलकर सरांनी कित्येक वेळा अशा गोष्टी तुमच्यासमोर क्रिकेटला वेगळा न्याय मिळवून दिला आणि आपण पाहिलेलं आहे. त्याच पद्धतीनं चिराग देखील स्वतः आता सांगतात की निश्चित स्वरूपात माझाच बॅट लागलेली आहे आणि ज्या अनुषंगानं मी आता इथे बाद होतोय. एकदा चिरागसाठी टाळ्या व्हायला हव्या, ज्यांनी खऱ्या अर्थानं चांगलं क्रिकेट दाखवलं आणि ते आता बाद देखील झालेले आहेत. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. या 3 बॉलचा खेळ बाकी असताना पाहूया काय होईल. नवीन फलंदाज प्रसाद चौधरी आणि प्रसाद चौधरीच्या प्रत्येक षटकाराकरिता आपण पाहतात 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे करण मेहर यांच्या माध्यमातून. एक्कावन्न धावा या धावफलकावरती. अक्षयने गोलंदाजी आता स्लॉक षटकामध्ये खूप चांगली हाताळलाय, हे म्हणायला खऱ्या अर्थानं आपण पाहतात वावगं ठरत नाही, कारण ज्यांनी आतापर्यंत बांधून ठेवलं. पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि तदनंतर फलंदाजांना संधी दिली नाही. भारत मेहर सरांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. साथीने नरेश पाटील सर देखील आलेत. आज अनेक पाहुणे या स्पर्धेकडे वळतील, कारण ही समाजाची स्पर्धा आणि समाजासाठी आपण काहीतरी देणं आहोत, ज्या अनुषंगाने आपण पाहतात प्रत्येकानं या स्पर्धेला आवर्जून वेळ दिला. स्पर्धा आहे मानाची, स्पर्धा आहे अभिमानाची आणि स्पर्धा आहे सन्मानाची, स्पर्धा आहे मांगेला समाजाची. काही जबरदस्त आणि सिस्टमॅटिक मॅनेजमेंट. अनेक स्पर्धा होत असतात, अनेक स्पर्धा बंद होतात, परंतु या स्पर्धेला तोड नाही. ज्या पद्धतीने या स्पर्धेचं एक जबरदस्त आणि दिमागदार असं आयोजन आणि नीटनेटकं नियोजन आपल्याला बघायला मिळतं. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजे 4:52 वरती. धक्के लागलेत 2 आणि आता 2 बॉलचा खेळ देखील बाकी आहे. नुकताच दाखल झालेले फलंदाज प्रसाद यांनी सिंगल घेतली आणि आता सुमित पागधरे स्ट्रायकिंग एंडला. सुमितनं फटका तर जरूर खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मधनं लॉंग ऑफचे पुढे आले. शेवटच्या क्षणाला हा झेल धरती मातेला दान दिला. कॅचेस विनिंग द मॅचेस असं अनेकदा म्हटलं जातं. जेव्हा जेव्हा कॅच सुटले तेव्हा तेव्हा रेकॉर्ड घडलेत. या वेळेला आपण पाहतायत जरी आता बॉल कमी असले तरी देखील हरकत नाही, परंतु एक बॉलवरती देखील एक मोठा फटका आला तर डिप्रेशनमध्ये निश्चित स्वरूपात जाऊ शकतो प्रतिस्पर्धी संघ. 54 धावा या धावफलकावरती. शेवटचा बॉल बाकी असेल. काय जबरदस्त सामना, तुम्हा सगळ्यांच्या भेटीला लक्ष वेधून घेणारा नयन चक्षु सामना.
शेवटचा बॉल या पहिल्या फेरीला ब्रेक करण्याकरिता. इथे देखील ऑन साइडला फटका तर जरूर खेळलाय. मिड विकेटचे खेळाडू वेगाने पुढे आलेत. अगदी अलॉंग दी कार्पेट बॉल चाललाय. क्षेत्ररक्षकाने खूप चांगली फेकी केली आणि पंचांनी बोट देखील उचलला आकाशाकडे. अर्थात 5 षटकांचा खेळ संपला, जिथे धावसंख्या फलकावरती लागल्या 55 आणि 55 वरती 3 धक्के देखील लागले. 56चा पाठलाग असेल. 56च्या घडामोडी काय होतील हे सांगण्यासाठी घेऊया ब्रेक आणि जाऊया मुख्य व्यासपीठावरती, जिथे स्वागत सन्मानाकडे. हॅलो. तर जाऊया आपण या स्पर्धेसाठी मांगेला समाज प्रीमियर लीग वर्ष पहिलं आणि या वर्ष पहिल्यामध्ये सर्वात मोलाचा वाटा राहिला तो म्हणजेच जे 16 ओनर ज्यांनी बहुमूल्य सहकार्य केले या स्पर्धेसाठी, त्या 16 ओनरचं आपण स्वागत सन्मान सुद्धा करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु त्या 16 ओनरना आपण विनंती करतोय की आपण जो मुखेड आईस पाहतोय त्या मुखेड आईसवरती आपण जशी नावं अनाउन्समेंट केली जातील तसं 16 ओनर आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. मी पहिलं नाव घेईल मेयर अँड मेयर या संघाचे संघ मालक. चला तर आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आलेल्या मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय मांगेला समाज उन्नती संघाच्या वतीने. आणि लगेच आपण आलेल्या मान्यवरांचा यथोचित स्वागत सत्कार करणार आहोत. ओव्हर टू मनीष चौधरी. तर बाराजी मेहर यांचा सुद्धा स्वागत सन्मान आपण करतोय मुख्य व्यासपीठावरती. त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करीन धीरू भाऊ या आपल्या शुभाताने स्वागत सन्मान करा. बाराजी मेहर या आपण आपला स्वागत सन्मान केला जातोय. आपल्या हॅलो. धन्यवाद. त्याचबरोबर मुंबई तर नक्कीच मुंबई ग्राम हितवर्धक संघ आपल्याला सचिव पाहायला मिळते आहेत. नरेशजी पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून.
तर त्यांचंही स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल मोहनजी चौधरी यांना मी विनंती करतो आपल्या शुभाताना मात्र हा स्वागत सन्मान आपण करायचा आहे. मोहनजी मेहर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्या शुभाताना मात्र हा स्वागत सन्मान आपण करूया. मुख्य व्यासपीठावरती नक्कीच मुंबईचा प्रवास आणि त्यानंतर या स्पर्धेची आवड आणि समाज बांधवांसाठी एक प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. त्या प्रेमा प्रतीक त्यांचं आवड आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं स्वागत सन्मान मात्र करतोय. मुख्य व्यासपीठावरती मायची उबदार शाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन हा स्वागत सन्मान शाही स्वागत सन्मान आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे वळतोय आणि मॅचसाठी पुन्हा एकदा मी उत्कर्षजी पाटील यांना विनंती करतोय आपण मॅच ऑन करायचा आहे आणि आपला आवाज तिथपर्यंत पोहोचवायचा आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद मनीष पागदरे सर. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आमच्या साथीनं गिरीश भाऊ देखील आहेत एक चांगले समालोचक म्हणून या सातपाडी गावातून. मॅचला इथे सुरुवात होत आहे जिथे एका बाजूला प्रज्योत चामरे गोलंदाजी ट्रॅकवरती आणि फलंदाजीवरती अक्षय पागधरे आणि निकेत पागधरे दोन्ही देखील पागधरे बंधू मैदानाच्या आत. पहिलाच बॉल वाईड आलाय प्रज्योत चामरेच्या माध्यमातून आणि या वाईट बॉलनं स्कोर कार्डला सुरुवात होत आहे. येस ऑल राईट. प्रणय यांनी जर आपण पाहतायत कॅच टिपला तर त्यांच्यासाठी 500 रुपये धनेश नाईक यांच्याकडनं आहेत. त्यानंतर फलंदाज अक्षय याने जर षटकार ठोकला तर त्याच्या प्रत्येक षटकारला 200 रुपये आहेत अभिजित मेहर यांच्याकडनं. त्यानंतर अक्षयच्या प्रत्येक षटकारला आणखीन प्रणय चौधरी यांच्याकडनं देखील 100 रुपये आहेत. आणि अक्षयसाठी भरपूर प्रेम आहे. जिथे जन्मेश मेस्त्री आहेत त्यांनी देखील त्यांच्या प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयाचा कॅश प्राईज ठेवलं आहे. 200 रुपये आहेत का? येस ऑल राईट. आणि हॅट्रिक षटकार ठोकले तर 1000 रुपये जन्मेश यांना आपल्याला पाहायला मिळतात. जिथे आपण पाहू शकाल आता दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना पहिलाच बॉल वाईट बघायला मिळाला. दुसरा बॉल डॉट बॉल आलाय. आता याही वेळेला काय क्षेत्ररक्षण केलं. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक चुकले परंतु शॉर्ट थर्डमॅनचे जे खेळाडू होते त्यांनी सांगितलं की नाही माझ्याकडनं तो बॉल नाही जाणार. आता वाईट बॉल पुन्हा बघायला मिळाला. बघा रिप्लेच्या माध्यमातून केवळ चामरे तिथे पाहायला मिळाले होते. एक चांगलं कॅरेक्टर आहे ते सातपाडी गावामधनं आणि निश्चित स्वरूपात थोडेसे फंबल देखील झाले. एक बॉलचा खेळ झाला आणि फलकावरती रनसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 3 वरती. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात मांगेला समाज सातपाडे प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि पर्व पहिल्यामध्ये मन जिंकणारी स्पर्धा. इथे देखील आपण पाहतात वाईट बॉल येतोय. सलगचा हा बॉल आहे या षटकातील तिसरा वाईट. तुम्हाला या गोष्टी टाळाव्या लागतील. स्कोर कार्डला धावसंख्या तुम्ही ठेवलेल्या आहेत त्या म्हणजे 56 आणि ज्यामध्ये एक्स्ट्रामध्ये गोलंदाजी जर केली तर त्रास होईल. उत्कर्ष धन्यवाद. तर विनंती असेल आपण जे बॅरिकेडला हात लावून आणि आपला ओझं जे बॅरिकेड वरती देता येत ना तर थोडंसं सहकार्य करायचं आहे. प्लीज आपण मॅच पाहण्यासाठी आलात तर नक्कीच मॅच पाहायचा आहे. कृपया परंतु आमचे barricade प्रेक्षक वरती ओझं देऊ नका. मनीष एक मिनिट. जे प्रेक्षक सध्या टेरेसवर ना सामना पाहत आहेत त्यांना विनंती असेल कृपया आपण लगेच तिथून बाजूला हटायचं आहे. टेरेसवर बसलेले आमचे 2 प्रेक्षक वर्ग आपणास विनंती असेल पुन्हा एकदा विनंती असेल टेरेसवर बसलेले आमचे दोन्ही प्रेक्षक आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत जात असेल तर लगेच तिथून बाजूला व्हा. क्रिकेटवरती आपण प्रेम जरूर करता परंतु या सगळ्या गोष्टी तुम्हाला मायने राखतात की स्वतःची काळजी घेणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. फटका इनफिल्डच्या वरने खेळलाय कव्हरला. वेगाने चाललाय क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्यापासून राहील बॉल दूर आणि चेंडू निघून जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार. अत्यंत महत्वाचा ड्रीम स्टार्ट स्वप्नगत सुरुवात. 4 साविवान मांगेला फायटर्स संघ आता सध्या बॅटिंग करत असताना उतरलाय मैदानाच्या आत. पुढचा बॉल
यावेळेला हा चेंडू अगदी योग्य पिचिंग. ज्या वेळेला हा बॉल पडला त्यावेळेला निश्चित स्वरूपात संपूर्ण खेळाडूने टाळ्या वाजवल्या, कारण तुमच्यातली जी उत्कृष्ट लाईन आहे ना ती गुड लाईन स्पॉटला पिचिंग, ज्यामध्ये योग्य वेग या सगळ्या गोष्टींचा अवलंब पाहायला मिळाला. आणि आता डॉट बॉल खूप वेळानंतर आलाय. आता इक्वेशन बघायला मिळतं 26 बॉल आणि 26 बॉलमध्ये रन करायचे 48. कुतूहलाचं साम्राज्य निर्माण करणारा सामना, हृदयाची स्पंदनं वाढवणारा मॅच. फटका खेळलाय जरूर, शॉर्ट स्क्वेअर लेगचे खेळाडू वेगानं आलेत आणि बघता बघता 1 रन तिथे आपल्याला बघायला मिळाली. अतिशय चांगलं यष्टीरक्षण, दोघांमधलं कॉर्डिनेशन, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. 5 बॉलचा खेळ झालाय, 9 धावा धावफलकावरती, बिनबाद अशी जोडी. एका बाजूला निकेत पागधरे, एका बाजूला अक्षय पागधरे. 25 बॉल आहेत, 25 बॉलमध्ये रन करायच्यात 47. या मॅचला जिंकण्याकरिता एक चांगलं बॅटल तुम्हा सगळ्यांच्या भेटीसाठी या सेमीफायनलच्या मॅचमध्ये. कोण एक भाग्यवान विजेता संघ असेल? 16 संघांनी स्वप्न पाहिलं. 16 संघांचं आपण खूप आभारी आहोत, ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या सक्सेसमध्ये मोलाचा वाटा दिला. आणि तदनंतर ही स्पर्धा आज तुम्हा सगळ्यांना अंतिम दिवसामध्ये अगदी रंजक वळणावरती जाऊन बघायला मिळतंय. पुढचा बॉल याही वेळेला एक्स्ट्रामध्ये. खऱ्या अर्थानं आपण पाहतात गोलंदाज जे आहेत ना त्यांची आता लाईन ऑर लेंथ भरकटलंय. निश्चित स्वरूपात तुम्हाला इथून एक चांगल्या लाईन ऑर लेंथवर येणं गरजेचं आहे. 25 बॉल आणि 25 बॉलमध्ये आता 46 रन करायचे आहेत. 10 धावा डबल डिजिटमध्ये स्कोर काढला, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहता चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक जे होते मिड ऑनला ते चालले डीप मध्ये आणि शेवटच्या क्षणाला हातांची ओंजळ निकामी राहिली. बघता बघता तिथे 2 धावा परिपूर्ण होत आहेत. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता. फुलर लेनचा अगदी चेंडू होता. चेंडूनं बऱ्याच काळ आकाशाला गवसणी घातली, परंतु शेवटच्या क्षणाला कॅच सुटला. खूप चांगलं टेलिकास्ट बघायला मिळतं. कॅमेरामॅनचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, ज्यांनी पागधरे नेटवर्क समवेत खूप चांगलं काम केलेलं आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्डला रनसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12. येस ऑर्केस्ट्रा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. हॅलो चेक. तर नक्कीच अखिल भारतीय वैती समाजाचे अध्यक्ष आणि त्याचबरोबर ठाणे जिल्हा मच्छीमार समाजाचे सभा संघाचे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभवजी भोईर सरांचा सुद्धा आपण मुख्य व्यासपीठावरती स्वागत सन्मान करतोय. स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करीन तर अनिलजी चौधरी सरांच्या शुभार्थाने मात्र हा स्वागत सन्मान आपण करणार आहोत. त्यांच्या शुभार्थाने मात्र हा स्वागत सन्मान आपण करूया. नक्कीच मायाची उबदार शाल आणि त्याचबरोबर फुल पुष्पगुच्छ देऊन हा स्वागत सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती पार पाडलं जात आहे. अतिथी देवो भव म्हणून आपण ही परंपरा पार पाडली जाते आणि प्रत्येक येणाऱ्या पाहुण्यांचा आपण स्वागत सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. नक्कीच आपण मुख्य व्यासपीठावरती येणाऱ्या प्रत्येक पाहुणे मंडळींचं मात्र स्वागत सन्मान केलं जात आहे. सर आपण नक्कीच विराजमान व्हायचं आहे आणि सामन्यांचा भरपूर आनंद घ्यायचा आहे. पुणेच एकदा मैदानाकडे वळण्यासाठी मी विनंती करतोय उत्कर्षजी पाटील यांना. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. एक अतिशय चांगला मॅच जिथे आपण पाहतात षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. अवधूत यांना आपण पाहू शकता. अवधूत सध्या दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅकवरती. अवधूत मेहरला इथून आता एक चांगली गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. संघर्षाच्या काळात न डगमगता, न थकता, न थांबता, न झुकता तुम्हाला इथून एक चांगलं क्रिकेट दाखवणं लाजमी आहे. अभि नाही तो कभी नाही, हीच संधी आहे. याच संधीचं सोनं करा. इतिहासाच्या पानावरती सुवर्ण अक्षरात प्रथम पर्वातला फायनलिस्ट कोण, चॅम्पियन कोण, या गोष्टींचा जर गौरव करायचा असेल तर या मॅचमध्ये तुम्हाला एफर्ट्स द्यावे लागतील. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहतायत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल सेलिब्रेशन टाइम मध्ये चुकी झालेली आहे आणि केवळ चामरे यष्ट्यांच्या मागे आता स्वतःवरती नाराज आहेत. ऑलमोस्ट कॅच कॅरी केला आणि तदनंतर सेलिब्रेशन करण्याचं जे टाइम होतं त्याच्यामध्ये तो झेल निसटला गेला. बघा क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी नाही चालत. एक एक गोष्ट आणि गोष्ट एक एक सेकंदाला बदलते. याला सर क्रिकेट म्हणतात. सकाळी वृत्तपत्र 5 रुपयानं मिळतं, संध्याकाळी त्याच वृत्तपत्राची किंमत 5 रुपये किलो रद्दीत जाते. मित्रांनो हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही आणि सध्या तेच बघायला मिळालं. कॅच सुटलाय. दुसऱ्या बॉलचा खेळ देखील झाला. धावसंख्या फलकावरती 13 आहेत. गोलंदाज अवधूत पुन्हा एकदा सज्ज होतील. स्ट्रायकिंग एंडला निकेत आणि या वेळेला आपण पाहतायत निकेतचा कॅच सुटल्यानंतर बिग ब्लो
हाय अँड हँडसम आकाशाला गवस निघालणारा आसमानी टोला. थँक्यू थँक्यू. खूप चांगला टायमिंग बघायला मिळाला निकेत पागधरेच्या बॅटमधनं. अवधूत वरती आता हल्ला बॉल केलाय. पुढचा बॉल याही वेळेला आपण पाहतात शॉर्ट स्क्वेअर लेग मधनं बॉलला पाठवलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला वेगानं बॉल चाललाय. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे आलेत. बघता बघता 2 रन इथे देखील पूर्ण झाले आणि धावसंख्या 2 ना आता गती मिळते. जाऊन पोहोचते ती म्हणजेच 21. 21 धावा. 20 बॉल मध्ये रन करायच्यात 35. हृदयाची स्पंदनं वाढवली जाणारा सामना, कुतूहलाचं साम्राज्य पुनश्च निर्माण करणारा सामना. कोण जिंकेल आणि कोण हरेल हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये पुन्हा पुन्हा घर करतोय. प्रत्येकाला वाटतं ना क्रिकेटच्या खेळामध्ये माझ्या संघाला विजय मिळाला पाहिजे. क्रिकेटच्या खेळामध्ये मेहनत देखील तेवढीच चांगली करावी लागते, त्याशिवाय विजय नाही. पुढचा बॉल गोलंदाज तयार. चेक पुन्हा एकदा इथून प्रेक्षकांच्या नक्कीच आनंदाची बातमी असेल प्रेक्षकांसाठी इथून जर बाहेरून जेल पकडला तर कांचन अशोक चौधरी यांच्याकडनं 100 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे प्रेक्षकांसाठी. बाहेरून जर जेल पकडला जाईल तर 100 रुपयाचा कॅश प्राइज कांचन अशोक चौधरी यांच्याकडनं असणार आहे. थँक्यू सो मच. प्रेक्षकांसाठी देखील आता इथे मेजवानी आहे. तुम्ही षटकार ज्या वेळेला फलंदाज मारतील सोहला रंगलाई आनंदान सजून माई माऊलीला. सोहला रंगलाई आनंदान सजून माई माऊलीला. मागेला समाज निघलाई गो आई तुझे पलकीला. मागेला समाज निघलाई गो आई तुझे पलकीला. पहिले बापूची देवाची घेऊन भेट चढताव आम्ही गगनावात. आर करुणाई काशीत करतात चढताव आम्ही गगनावात. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आपल्या तमाम क्रीडा रसिकांचा सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात अखिल मंगेला समाज सातपाडी प्रीमियर लीगचा थरार, ज्यामध्ये अंतिम दिवसाची लढत. याही वेळेला आपण पाहत आहात येता क्षणी आक्रमक झाले आणि सुटलाय कॅच. 6 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 27 धावा या धावफलकावरती आहेत. काय सामना रंगला. आता 18 बॉल आहेत. 18 बॉलमध्ये रन करायचे 29 या मॅचला जिंकण्याकरिता. म्हणजेच प्रति षटकामध्ये 10 रनच पकडून झाला. जिथे जर तुम्ही या स्कोर कार्डनं पुढे आलात तर या मॅचमध्ये पलटवार होईल. या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने एकाला विजय मिळेल, एकाला पराजय मिळेल. परंतु खऱ्या अर्थाने आपण पाहतायत तुम्हाला 100% एफर्ट्स द्यावे लागतील. क्षेत्र कुठलेही असो, कष्टाला तुमच्यासमोर पर्याय नाहीत आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर यशाला देखील तुमच्यासमोर पर्याय नाहीत. इथून दोन्ही संघांमध्ये प्रयत्न चालू आहेत. शेवटपर्यंत लढावं लागेल, शेवटपर्यंत झुंजावं लागेल आणि शेवटपर्यंत संघासाठी उभं राहावं लागेल. सध्या 18 बॉल आहेत. 18 बॉलमध्ये रन करायचे 29. तुम्हाला सगळ्यांच्या आवडीची स्पर्धा जी पहिल्याच पर्वात अगदी बेमिसाल बघायला मिळते. प्रत्येक सातपाडीकरांच्या मनामध्ये ही भरणारी स्पर्धा आहे. आज एकंदरीत आपण पाहतात मांगेला समाज एकवटलाय आणि क्रिकेटच्या माध्यमातून का होईना एक चांगला प्लॅटफॉर्म, एक चांगला उत्सव आपल्याला बघायला मिळतोय. ही फक्त क्रीडा स्पर्धा नव्हे तर हा मांगेला समाजाचा एक वेगळा उत्सव आहे, ज्याच्यासाठी संपूर्णपणे प्रत्येक प्रेक्षक वर्ग, प्रत्येक खेळाडूनं आवर्जून सहभाग घेतलाय. समाजासाठी आपण काहीतरी देणार आहोत. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये रन करायचे 29. प्रज्योत सांबरे पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. आता खऱ्या अर्थानं आपण पाहतायत दूरवाला एंडनं त्यांना पुन्हा एकदा निमंत्रण दिलंय. 18 बॉल आणि 29 धाव्यांची गरज असा सामना तुम्हाला सगळ्यांच्या भेटीला. कोण जिंकणार, फायनलचं अंतिम तिकीट कुणाकडे राहील, या अनेक गोष्टी आहेत. आज 16 संघांमधील
दोन भाग्यवान संघ फायनलचा मॅच खेळतील आणि त्यामधला एक संघ स्वप्नगत प्रवास करेल. पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतात खेळलाय. बॅकवर्ड पॉइंटचे खेळाडू वेगाने पुढे आलेत. जिथे क्षेत्ररक्षक डीप मधनं बॉलला प्रोटेक्शन देतील. पेट्रोलिंग होते, फेकी देखील येईल, तुर्तास मिळतील. त्या म्हणजेच 2 रन. धावसंख्या 2 न फलकावरती आकार घेते आणि जाऊन पोहोचते. ती म्हणजेच 29 ला 1 अशी स्थिती बॅटिंग करत असताना साविवान मांगेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय पागधरेने 6 बॉल खेळलेत. 8 रनचं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या बॅटमधनं आलं. जन्मेश मेहरनं पहिल्याच बॉलवरती शंखनाद फुंकलाय. 5 मॅच मध्ये अक्षय पागधरेचे आपण पाहतात 104 धावांचं खूप चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. याही वेळेला खेळायचा होता फटका. कव्हरच्या माध्यमातून व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं, परंतु मंच आहे, फटका तर जरूर खेळले. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं स्कोर कार्डला धावसंख्या आता जाऊन पोहोचते 30. 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये रन करायचे 26. कुठला संघ जिंकणार? एका बाजूला मेहर अँड मेहर एंटरप्राइजेस तर एका बाजूला साविवान मांगेला फायटर्स यांच्यातला एक अद्वितीय रोमहर्षक चित्तथरारक असा सामना तुम्हा आम्हा सगळ्यांच्या भेटीला. 16 बॉलमध्ये रन करायच्या 26. कोण जिंकणार, कोण पडणार, कोणावरती भारी, या येणाऱ्या काळात सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. एक अतिशय जबरदस्त मॅच तुम्हा आम्हा सगळ्यांच्या भेटीसाठी. पुढचा बॉल प्रज्योत यांचा. फुलरलेनचा बॉल होता. तिथे केवल चामरे पुन्हा एकदा बीट झालेत आणि पंचांनी बाईकचे संकेत देखील दिले. फुलरलेनचा बॉल नाही कबूल करू शकले. गिफ्ट मिळाला होता फलंदाजांसाठी, परंतु त्या बॉलवरती नाही कनेक्शन झालं. आता आपण पाहतात बाईकच्या माध्यमातून इथून फक्त सिंगल मिळाली. 15 बॉल मध्ये रन करायच्यात 25. संघर्षाचा खऱ्या अर्थानं हा प्रसंग आहे. बॅटिंग टीमने घेतलाय का? इथे आपण पाहतात व्हाईट बॉल साठी हा रिव्ह्यू असेल. तिसऱ्या पंचांना पुन्हा एकदा बिझी केलं जाईल आणि तिसरे पंच देखील जोडले जातील. लेफ्ट आर्म अराउंड डिस्टन्स प्रज्योत चामरे यांना आपण पाहताय. व्हाईट बॉल साठी चॅलेंज केलाय, तो म्हणजेच बॅटिंग टीमनं. आणि जिथे आता तिसरे पंच आहेत पागधरे नेटवर्क खऱ्या अर्थानं आपण पाहतात खूप चांगलं काम करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चित स्वरूपात काय घेतलेलं आहे, फेअर डिलिव्हरी पंचांनी दर्शवलं. तिथे आपण पाहतात तिसरे पंच आले आणि तदनंतर दर्शवतात 3 बॉलमध्ये 9 धाव्यांची भागीदारी. एका बाजूला जन्मेश मेहर आणि धावसंख्या एका बाजूला जर तपासून पाहिली तर 31 धावा आणि 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. प्रज्योत चामरे वैयक्तिक जर तपासून पाहिलं तर इथे दुसरं षटक आहे त्यांचं. 15 बॉलमध्ये रन करायच्यात 25. सतपाडी गावच्या प्रथम नागरिक अर्थातच सरपंच मॅडम आपल्याला पाहायला मिळतात. सीमा भोईर मॅडमांचं इथे आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेमध्ये शब्द फुलांनी आम्ही करतोय सहर्ष असं हार्दिक स्वागत. ग्रामपंचायत सदस्य राकेशजी पाटील साहेब आणि संपूर्ण त्यांची साथीदार देखील आहेत, त्यांचं सगळ्यांचं आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. प्रथम नागरिक ग्रामपंचायत सातपाडी सीमा भोईर मॅडम आपल्याला पाहायला मिळतात. रवींद्र दादू म्हात्रे सरांचं देखील इथे आगमन झालंय, त्यांचं देखील आम्ही करतोय. त्याचबरोबर आनंद म्हात्रे सर देखील आहेत, त्यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. त्या सर्वांचं आम्ही करतोय सहर्ष हार्दिक स्वागत. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये रन करायचे 24. या वेळेला आपण पाहतात फाईन लेगचं क्षेत्र निवडलं. चेंडू चालला वेगाने आउटफील्डला फाडत सीमारेषेच्या बाहेर चौकार. साधारण गोलंदाजी रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकता. तुम्ही या स्टेजला ज्या वेळेला येताना सेमीफायनलचा मॅच खेळला त्यावेळेला तुमचं अगदी माइंड तुमचं सेट असायला हवं की मी खराब गोलंदाजी करणार नाही, सर्वाधिक उत्तम गोलंदाजी तुम्हाला करायची असते. आणि याच वेळेला आपण पाहू शकता थोडासा हाफ ट्रॅकरचा बॉल ज्यामध्ये दिशा देखील व्यवस्थित नव्हती आणि तदनंतर त्या बॉलची दशा केली, चौकारामध्ये परावर्तित केलं. 13 बॉल आहेत, 13 बॉलमध्ये रन करायचे 20. या मॅचला जिंकण्याकरिता फायनलचं तिकीट मिळवायचं असेल, लढावं लागेल. बॅटची कड आणि केवल चामरेचे सेफ हँड आपल्याला पाहायला मिळाले. फलंदाज बाद गॉन. येस ऑर्केस्ट्रा.
राहिल्याच्या उन्हात शिजला शिराच्या घामाने भिजला देश गौरवासाठी जिंकला देश गौरवासाठी जिंकला दिल्लीचे तख्ते राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा करता महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा करता महाराष्ट्र माझा जय भवानी जय शिवाजी धन्यवाद एकदा काकांसाठी जोरदार टाळ्या व्हायला हव्या, ज्यांनी खऱ्या अर्थाने एक अतिशय सुंदर गीत गायलं. महाराष्ट्र माझा. अशोकजी म्हात्रे, गोड गळ्याचे धनी. खऱ्या अर्थानं तुमच्याकडे आवड असायला हवी. आवड असली तर सवड मिळतेच. आणि खऱ्या अर्थानं काकांनी एवढ्या सगळ्या जनतेसमोर आले आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की मला एक चान्स पाहिजे इथे, आणि त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्रावरती प्रेम दाखवलं. काकांना खऱ्या अर्थानं सॅल्यूट आहे. षटक क्रमांक 3चा खेळ देखील संपला. धावसंख्या फलकावरती 36 लागल्या. आता 12 बॉलमध्ये रन करायचे, ते म्हणजेच 20. 12 बॉल 20चा सामना कोण जिंकणार आणि कोण हरणार हा प्रत्येकाच्या मनामध्ये आता सध्या घर करतोय, प्रश्न घर करतोय. येणाऱ्या काळात कोण जिंकणार आहे, कोण हरणार आहे, याही गोष्टी क्लिअर होतील. दोन्ही डगआउटमध्ये प्रभू रामचंद्रांना स्मरण करत असतील आणि सांगत असतील की भगवंता हा सामना आम्हाला जिंकायचा आहे. परंतु भगवंत सांगतोय की खऱ्या अर्थानं वाईट वेळ तुला मी आठवतो, चांगली वेळ ही तू स्वतः आणलेली असतं. असा मनुष्य हा प्राणी लबाड आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 20. निश्चल मेहर आपल्याला पाहायला मिळतात, गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. त्यांच्या प्रत्येक विकेट करिता करण मेहर यांच्याकडनं त्यांच्या प्रत्येक विकेटला 100 रुपये. निश्चल मेहर 5 मॅच मध्ये 5 विकेट. इकॉनॉमिकल गोलंदाज राहिलेत. 6.75ची त्यांनी सरासरी ठेवलेली आहे. मारुती भोईर सरांच्या माध्यमातून त्याचबरोबर आपण पाहतात ग्रामपंचायत सातपाडी उपसरपंच साहेब अभिजित तरे, क्रिकेट दर्दी व्यक्तिमत्व आणि खऱ्या अर्थानं जनतेच्या सेवेसाठी तत्पर, अर्थातच अभिजित साहेबांचं इथे शुभ आगमन. त्यांना विनंती करतोय सन्मानानं तुम्ही आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 20. मारुती भोईर सरांच्या माध्यमातून हॅट्रिक करिता 500. यावेळेला फटका तर खूप चांगला खेळला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक वेगानं पुढे चाललेत, खूप चांगले प्रयत्न राहिले, परंतु चेंडू नाही थांबणार. चेंडू सीमा रेषेला फाडत 4. या संचित कम बॅक. सामना आता तापलाय म्हणायला हरकत नाही. 11 बॉलमध्ये रन करायचे आहेत 16. काही सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनलचा मॅच कसा असावा, सेमीफायनलचा मॅच हाच तो असा असावा. पुढचा बॉल. याही वेळेला आपण पाहतात फटका तर खेळलाय कव्हरला. डीप एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू बॉल पर्यंत पोहोचतील. फक्त सिंगल मिळते. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आता जाऊन पोहोचेल, ती म्हणजेच 41 वरती. टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत. प्रत्येकाला वाटतं ना की माझा संघ जिंकायला हवा. आता 10 बॉल आहेत आणि 10 बॉलमध्ये 15 धावा. अटीतडीचा सामना. गुज बम्स येतील, चित्त थरारक असा सामना तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतोय. संयम, संयम या शब्दावरती तुम्हाला इथून काम करावं लागेल. बघा 10 बॉल आहेत, 10 बॉलमध्ये रन करायचे आहेत 15. फलंदाजाला तग धरून उभं राहणं गरजेचं आहे. तर गोलंदाजी करणाऱ्या संघाला आपल्या 6 बॉलमधला एक चेंडू असा हाताळा की त्याचं उत्तर नसेल फलंदाजाकडे. खऱ्या अर्थानं निरुत्तर करणारा तो चेंडू असावा. होईल का नाही होईल याही गोष्टी बघणार आहोत. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड पंचांना तो बॉल जाऊन प्लस झालाय. आता जिथे आपण पाहतोय सिंगल मिळाली. सौभाग्यवती कांक्षिणी प्रतिभा मॅडमांचं इथे शुभ आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय की प्लीज मॅडम आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती या. तुमचं या सातपाडी नगरीमध्ये अखिल मांगेला समाज सातपाडी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये संध्याकाळच्या सत्रात हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये रन करायच्या 14. काय सामना रंगलाय. शरीरापासून दूर ठेवलेला बॉल पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. पंच राकेश राऊत सर दर्शवत आहेत की हा व्हाईट बॉल आहे आणि त्या व्हाईट बॉलला गोलंदाजी करणाऱ्या टीमनं नाही, पंचांनी नो बॉलसाठी ओव्हर स्टेपिंगचा. या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत.
पंचांनी रिव्ह्यू मागितलेला आहे. पागधरे नेटवर्क त्या सगळ्या गोष्टी पाहणार आहे आणि कुणाल पागधरे आपल्याला पाहायला मिळतात. सातपाडीचे चॉकलेट बॉय सध्या कार्यरत आहेत आमच्या साथीने. नो बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांनी त्यांचा डाऊट क्लिअर करण्याकरिता तिसऱ्या पंचांची मदत घेतली. आधुनिक काळात क्रिकेट बदललं. अलीकडच्या काळात ज्या वेळेला युट्यूब आला ना त्यावेळेला क्रिकेटची पारदर्शकता वाढली आणि खऱ्या अर्थानं पारदर्शकता वाढत असताना आता दूध का दूध आणि पाणी का पाणी. 14 फेब्रुवारी 2005 युट्यूब आलं. आता 43 धावा फलकावरती आहेत. म्हणजेच खऱ्या अर्थानं जर आपण इक्वेशन तपासून पाहिलं तर चेंडू आहेत तुमच्याकडे ते म्हणजेच 9 आणि 9 बॉलमध्ये रन करायचे 13. 9 बॉल 13. पुढचा बॉल फ्री हिटचा. फ्री हिट वरती आसमानी टोला आला तर मॅचचं समीकरण बॅटिंग करणाऱ्या टीमकडे वाकेल. 9 बॉल आणि 9 बॉलमध्ये 13 धावा करायच्या आहेत या मॅचला जिंकण्याकरिता. 9 चेंडू 13चा सामना. 13चा सामना आणि 9 चेंडू. बॅटिंग की गोलंदाजी, गोलंदाजी की फलंदाजी या दोन्ही गोष्टी आता खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावर फुलर लेनचा बॉल खूप चांगला फटका. लॉंग लेग मधनं बॉलला क्लिअर. बॉल सीमा रेषेच्या बाहेर आलाय. षटकार. 6 धावा. मेहर यांचं मात्र इथे आगमन होत आहे. त्यांना विनंती करतोय की आपण सन्मानानं आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. सातत्यानं खऱ्या अर्थानं क्रिकेट या खेळाला महिला वर्गामधून जास्तीत जास्त कोण भेट देत असतील तर त्या ज्योतिताई आहेत आणि त्यांचं इथे आगमन झालंय. 8 बॉल आहेत. 8 बॉलमध्ये रन करायचे आहेत 7. ज्योतिताई मेहर यांच्या स्वागतासाठी ठोकलेला षटकार फलंदाजाच्या बॅटमधनं आला. आता 8 बॉलमध्ये रन करायचे आहेत 7. काय सामना रंगलाय. 49 धावा 2 धक्के. बॅटिंग करत असताना साविवान मांगेला फायटर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या षटकाराकरिता 200 रुपये आहेत. जन्मेश यांच्या माध्यमातून आपण पाहतात ज्या षटकारासाठी 200 रुपये होते ते आता इथे 200 रुपये आलेत. 8 बॉल आणि 7 धाव्यांची गरज. जबरदस्त मॅच. अगदी क्रिकेटचं जबरदस्त पोषक वातावरण. या मैदानाला अगदी सुटेबल करणारं आता क्रीडा संकुल आपल्याला पाहायला मिळतं. संपूर्ण मॅच जर संपूर्ण ही जी आपण फिनिश करून आलात तर अक्षय यांच्याकडनं आपण पाहतायत 500 रुपयाचा कॅश प्राइज. चेंडू बराच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत खाली. टिपलाय कॅच. फलंदाज इथे बाद होत आहेत. इथे देखील पंचांचा काहीतरी येस ओव्हर स्टेपिंगच्या नो साठी चेक करतात पंच. मांगेला समाज जमलाय रा, जमलाय रा, जमलाय रा. मांगेला समाज जमलाय रा, जमलाय रा, जमलाय काका ऑन फायर. खऱ्या अर्थानं आपण पाहतात खूप चांगलं गीत ते आता ऐकवतात संपूर्ण प्रेक्षकांना. 7 बॉल आहेत आणि 7 बॉलमध्ये या मॅचला जिंकण्याकरिता 7 धाव्यांची गरज आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहतायत या मॅच मध्ये आता एक गोलंदाज असा असावा ज्यानं खऱ्या अर्थानं न डगमगता न थकता आणि निडरतेनं एक चांगली गोलंदाजी करणारा तो गोलंदाज असावा. शेवटचा बॉल या षटकातला पुढील बॉल. सेन्सिबल क्रिकेट. मागणी तसा पुरवठा.
जिथे 7 बॉलमध्ये रन करायचे आहेत 7, त्यावेळेला मोठ्या फटक्याची गरज नाही त्यांना देखील माहिती आहे. सिंगलनं जेंटल पुशच्या साहाय्यानं बॉलला ढकललं, सिंगल मिळाली आणि 50 धावा ह्या धावफलकावरती लागल्या. 6 बॉल आणि 6ची गरज आहे. आतमध्ये स्ट्रॅटेजिक टाइम आउट देखील झालाय. 6 बॉलचा खेळ कसा करायचा आहे याही गोष्टी अनेक वेळा होतील. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया ऑर्केस्ट्राला. सर्व नियम माहीत आहेत. निर्णायक सामना सुरू आहे. जर पुन्हा ही चूक घडली तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. धन्यवाद. चला मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर टू उत्कर्ष पाटील. थँक्यू सो मच. बघा लक्षात घ्या, जे काही नियम आहेत क्रिकेटचे ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. क्रिकेट म्हटलं की फक्त खेळणं नाही, डिसिप्लिन देखील फॉलो करणं खूप गरजेचं असतं, अत्यंत गरजेचं आहे. अलीकडच्या क्रिकेटमध्ये आज ISPL सारखी स्पर्धा देखील पाहायला मिळते. याच टेनिस बॉलनं तुम्हाला आज एक वेगळी उंची करून दिलेली आहे प्राप्त. येणाऱ्या काळात तुम्ही कसं क्रिकेट खेळता याही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये रन करायचे आहेत 6 या मॅचला जिंकण्याकरिता. प्रत्येक डॉट बॉलला साई प्रिया यांच्याकडनं सुमित या गोलंदाजाला 200 रुपयात, प्रत्येक डॉट बॉलसाठी तर 200 रुपयाचं कॅश प्राईज आणि मॅच जिंकवली तर 1000 रुपये. काय होईल आणि काय बिघडेल येणाऱ्या काळात या सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. एक जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज मॅच, प्रत्येक प्रेक्षकाचं लक्ष वेधून घेणारा सामना. जो प्रेक्षक बसला होता तो प्रेक्षक उभा झाला, जो प्रेक्षक उभा होता तो प्रेक्षक चालायला लागला आणि जो प्रेक्षक चालत होता तो आता जागेतल्या जागेत धावायला लागला आणि हृदयाची स्पंदनं वाढली गेली, हृदयाच्या ठोक्यांचा आवाज येऊ लागला. तो म्हणजेच असा. सहा बॉल आणि 6 बॉलमध्ये रन करायचे 6. काय मॅच रंगलाय. अटीतटीचा सामना, जबरदस्त सामना. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज बघायला मिळतात. शेवटचं षटक हाताळण्याकरिता सुमित, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत ते म्हणजेच शुभम. सुमितचा पहिला बॉल दूरवाल्या एंडनं, पहिलाच बॉल दिशाहीन गोलंदाजी, स्क्वेअर मारा. पंचांनी या बॉलला व्हाईट बॉल घोषित केलंय. आता इक्वेशन बदलतंय. प्रत्येक षटकाराला 3000चा कॅश प्राइज असेल. तन्मय वैद्य आणि राहुल पागदरे. इथे खऱ्या अर्थानं आपण पाहतात तन्मय वैद्य आणि राहुल पागदरे षटकाराकरिता 3000 रुपयाचं पॅकेज प्राइज. म्हणजेच आता तुम्हाला इथे हार्दिक पांड्या बनावा लागेल, परंतु गरज नाही. मी म्हणेन सिंगल डबलनं या मॅचमध्ये येऊ शकता. यस, कदाचित आमचे शब्द कानावर घेतले असावेत आणि सिंगल डबल याही खेळाला त्यांनी प्राधान्य दिलं. मॅच विनर तुम्ही कसे बनता हे महत्त्वाचं असतं. षटकार मारून देखील विजयच मिळणार आहे. सिंगल डबलने देखील हा मॅच आपल्या बाजूला येणार आहे. या अनेक गोष्टी आहेत. सध्या आपण पाहू शकाल बॉल आहेत तुमच्याकडे 5 आणि रन करायचे आहेत या मॅचला जिंकण्याकरिता ते म्हणजे 4. अतिशय जबरदस्त सामना तुम्हा आम्हा सगळ्यांच्या भेटीला. अखिल मांगेला समाज सातपाडी प्रीमियर लीग पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वात नेत्रदीपक नेत्रलोचक असं आयोजन. स्पर्धा आठवणीतली राहील. प्रत्येक मांगेला समाजानं इथे प्रामुख्यानं आपला निश्चित स्वरूपात वाटा घेतला आणि या स्पर्धेला कसं सक्सेस करता येईल हे त्यांचं खऱ्या अर्थानं सन्माननीय श्रीयुत रमण नाईक साहेब आपल्याला पाहायला मिळतात. श्री राम मंदिर संस्था ट्रस्टीचे अध्यक्ष आणि माजी सरपंच देखील राहिलेले आहेत. सातपाडी ग्रामपंचायतचे सरांचं इथे आगमन झालंय. रमण नाईक साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा शब्द फुलांनी मुख्य व्यासपीठावरती आम्ही करतोय. हृदयाच्या अंतःकरणापासून सरचे हार्दिक स्वागत. मॅच मध्ये आता आणखीन ट्विस्ट. 1 बॉल डॉट आला म्हणजे 4 बॉल आणि 4 बॉलमध्ये रन करायचे 4. अटीतटीचा सामना. क्या बात है. प्रत्येक प्रेक्षकाच्या लक्ष इथे वेधून घेतलंय. काय सामना रंगलाय. 4 बॉल आणि 4ची गरज. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतायत आता देखील व्हाईट बॉल आलाय. ज्या वेळेला व्हाईट बॉल येतो त्यावेळेला टाळ्या वाजतायत, शिट्या वाजतायत आणि बॅटिंग करणाऱ्या डगआउट मध्ये खऱ्या अर्थानं शांतता पसरले. 4 बॉल 4 बॉलमध्ये रन करायचे 3. काय मॅच आहे. जो मी मगाशी देखील उल्लेख केला की मनुष्य प्राणी हा लबाड आहे. जो कठीण काळात भगवंताला स्मरण करतो आणि चांगला काळ त्याने स्वतः आणलेला आहे. आता गोलंदाजी करणारा संघ प्रभू रामचंद्रांना स्मरण करत असेल की हा मॅच आमच्या बाजूने यावा. कोण जिंकतंय कोण हरतंय या अनेक गोष्टी आहेत. 4 बॉलमध्ये रन करायचे 3. असा हा मॅच तुम्हा आम्हा सगळ्यांच्या भेटीला. पुढचा बॉल डॉट बॉल. एक तेरी तो एक मेरी आणि बीच में ये विकेट गिरी.
येणाऱ्या काळात विकेट तर मिळाल्या रनआउटच्या स्वरूपात, परंतु स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आलेत ज्यांनी खऱ्या अर्थानं सेन्सिबल क्रिकेट दाखवलंय. घेऊया तापलेल्या मॅच मध्ये छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा मांगेला समाज सातपाडी प्रीमियर लीग. येस अंचित. आई माझी कोणाला पावली, थँक्यू. आगरी कोळ्यांच्या हाकेला धावणारी माय माऊली आई एकविरा माऊलीला स्मरण. इथे खऱ्या अर्थानं आपण पाहताय 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये रन करायचे 3. एक चांगला मॅच. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर बघायला मिळेल. आता 2 संघ आहेत, त्यांना वाटतं की आम्हाला विजय पाहिजे, परंतु जे लाडके प्रेक्षक आहेत, क्रिकेट राजे आहेत, त्यांना हवंय की सुपर ओव्हर मध्ये मॅच गेला पाहिजे. हा क्रिकेटचा क्रेज आहे मित्रांनो. हे सातपाडीचं मैदान आहे आणि हे सातपाडीचे संपूर्ण ग्रामस्थ आहेत ज्यांना खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती एक वेगळं प्रेम आहे. 3 बॉल मध्ये रन करायचे 3. कोण सामना जिंकणार, कोण सामना हरणार, लाडके प्रेक्षक सांगतात की सामना टाय होऊ दे आणि आम्हाला सुपर ओव्हर बघायला मिळू दे. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये रन करायचे 3. शुभम आहेत एका बाजूला, आपण पाहतात हितेश आलेत. सध्या पाहूया या मॅचचं समीकरण खूप चांगलं रंगलंय. 3 बॉल मध्ये रन करायचे 3. सॉफ्ट हँड फक्त नरम हाताने बॉलला खेळलं. संधी होती तिथे, आता खऱ्या अर्थानं चुकी झाली. या चुकीला माफी नाही, फेकी देखील अवांतर राहिली, स्वेअर राहिली. काय सामना रंगलाय. एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही. ज्या पद्धतीचा हा सामना आहे, दोन्ही बाजूनं बरोबरीचा मॅच. सहजरीतनं कोणी देखील हरायला तयार नाही. हरणं ही जंगलात असतात, आम्ही जिंकायला आलोय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात काय सामना रंगलाय. 2 बॉल मध्ये 1 रनची गरज. कोणीही मैदानात जाऊ नका. विजयाचं सेलिब्रेशन टाइम आहे तुम्हाला. आज संध्याकाळ पूर्ण त्यासाठीच आहे मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये कोणीही जाऊ नका. लक्षात घ्या 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 1 धावेची गरज. अखिल सातपाडी मांगेला समाज प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि पहिल्याच पर्वात मन जिंकणारी स्पर्धा. संपूर्ण पालघर जिल्ह्यात बहुचर्चित राहणारी ही स्पर्धा. दुसऱ्या पर्वाची ज्या वेळेला प्लॅनिंग होईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा घवघवा होईल. काय जबरदस्त मॅनेजमेंट राहिलंय. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये रन करायचे आहेत, ती म्हणजेच 1. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि या मॅचला इथे खऱ्या अर्थानं आणखीन पुढे घेऊन जाऊया. 2 बॉल आहेत आणि 2 बॉल मध्ये रन करायचं आहे 1. कालच्या दिवसात इथे नाही येऊ शकलो, त्याबद्दल निश्चित स्वरूपात भावेश भाई आणि सनी भाऊंचं दिलगिरी व्यक्त करतोय, ज्यांनी खऱ्या अर्थानं आजच्या दिवसात शेवटच्या क्षणाला देखील आम्हाला आमंत्रण दिलं की भाऊ येऊन जावा. आणि धन्यवाद. दोस्तीच्या नात्यासाठी याही गोष्टी जपाव्या लागतात आणि खऱ्या अर्थानं हेच तर दिलं या क्रिकेटनं. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये रन करायची आहे, ती म्हणजेच 1. काय सामना रंगलाय. जबरदस्त मॅच. 2 बॉल मध्ये रन करायचे, ती म्हणजेच 1. काय सामना रंगतो आहे सध्या मैदानाच्या आत. कोणी मध्ये जाऊ नका. लक्षात घ्या सामना जिंकल्यानंतर गोलंदाज तयार. या वेळेला फटका तर खूप चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली. टिपलाय कॅच. क्या बात आहे. मांगेला समाज ही स्पर्धा का मोठी आहे. शेवटच्या बॉल पर्यंत रिझल्ट सस्पेंड आहे. एकदा डीजे होऊन जाऊ दे, ऑर्केस्ट्रा होऊन जाऊ दे. या मांगेला समाधान विकासाला नाही गती. या मांगेला समाधान विकासाला नाही गती. थँक्यू सो मच. काय सामना रंगलाय. 1 चेंडू आणि 1 ची गरज आहे. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. या आधीच्या दिवसात सुपर ओव्हर बघायला लीग स्टेजचे सामने होते. नो डाऊट 1 गुण तिथे मिळणार. सध्या 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये 1 ची गरज. जे रस्त्यावरनं बाईक जातात त्यांना देखील समजलं सामना 1 बॉल 1 आलाय, तेही थांबतात, मॅचचा आनंद घेतात. हा क्रिकेटचा क्रेज आहे. जबरदस्त सामना. 1 बॉल
एकची गरज. प्रत्येक प्रेक्षक मग लहानापासून बुजुर्गापर्यंत आणि बुजुर्गांपासून अगदीच लहानातले लहान मुलं देखील या मॅचकडे आलेत आणि या मॅचचा आनंद घेतात. एकदा या सामन्यासाठी टाळ्या होऊन जाऊ दे. दोन्ही देखील संघांनी खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये एक चांगला ट्विस्ट आलाय. प्लीज थोडी घाई करा. चिराग पागदरे यांच्याकडनं 500 रुपये आहेत. मनीषने सामना जिंकवला तर 1 बॉल 1 ची गरज. क्या बात है. सुमित यांनी टाय केली तर कोणाकडून 1000. साई प्रिया यांच्याकडनं 1000 रुपये. मॅच सुपर ओव्हर मध्ये जावा ही प्रत्येकाची अगदी तीव्र इच्छा आहे, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. इथे तुमच्यातले कलागुण, कौशल्य आणि नैपुण्य तुम्हाला जपावं लागेल. विशाल चौधरी, विजेंद्र चौधरी यांनी जर कॅच टिपली तर 5000 रुपये कोणाकडनं. आनंद भाऊ यांच्या माध्यमातून. आता सध्या 1 बॉल आणि 1 ची गरज. सामन्याकडे प्रत्येकाचं लक्ष. अनेक टीम मिटिंग्स होतात, अनेक प्लॅनिंग होतात, अनेक मॅनेजमेंट होतात. करायचं काय. इथे मात्र प्रत्येकाला वाटतं ना की जिंकायचं आहे, फायनलच्या मॅच मध्ये यायचं आहे. डॉट बॉल आला तर प्रेक्षकांना सुपर ओव्हर बघायला मिळेल आणि सुपर ओव्हर बघण्यासाठी आमचे लाडके प्रेक्षक अगदी आसुसलेत. 1 बॉल 1 बॉल मध्ये रन करायचा. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. जोरदार टाळ्या. टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे जिथे 1 बॉल 1 चा मॅच. इथे मात्र आपण पाहताय डॉट बॉल सुपर ओव्हर. क्या बात आहे. थँक्यू थँक्यू. चला घाई करा. धन्यवाद धन्यवाद. थँक्यू 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 अंचित. थँक्यू. थांबवतोय. थोडीशी घाई करा. सुपर ओव्हर मध्ये जी क्षेत्ररक्षण करते ती क्षेत्ररक्षण करणार. तुमचा 1 बॉलर आणि 3 बॅटर. नावं द्या आमच्याकडे. बॅटिंग करणारी टीम बॅटिंग करेल. 3 बॅटरची नावं द्या आणि तुमचा 1 बॉलर. काय सामना रंगला गिरीश भाऊ. या सामन्याबद्दल तुम्ही ॲज अ मॅनेजमेंट म्हणून काम करताय. हा सामना बघण्यासाठी एक कुठली मजा आली. सर्वात अविस्मरणीय असा हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. हाय व्होल्टेज ड्रामा. मांगेला समाज प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं. वाटलं नव्हतं असा सामना होईल आणि प्रत्येकाच्या आशा आता पल्लवित झाल्यात. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि या तुल्यबळ संघातील ही लढत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. चला